महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं मुंबईतल्या तमिळ मतदारांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे। मालाडमध्ये झालेल्या तमिळ संमेलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली। यावेळी त्यांच्यासोबत राज्यातील एकमेव तमिळ आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन हजर होते। राज्यात भाजपसोबत सत्तेत भागीदार असलेली शिवसेना मुंबईत मात्र त्यांची कट्टर प्रतिस्पर्धी आहे। पालिका निवडणुकीत सेनेची सगळी भिस्त परंपरागत मराठी वोट बँकेवर असेल आणि म्हणूनच भाजपनं इतर ठिकाणी आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे। मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची मोर्चे बांधणीला सुरुवात झाली। काल बोरिवलीत राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या शाखेचं उद्घाटन झालं। यासोबतच सिद्धार्थनगरमध्ये नव्यानं तयार करण्यात आलेल्या श्रीकांत ठाकरे उद्यानाचंही राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळी राज यांनी संपूर्ण उद्यानाचा फेरफटका मारला। मुंबईतल्या एका कुटुंबानं चक्क 2 लाख कोटींची काळी संपत्ती जाहीर केली। अब्दुल रजाक मोहम्मद सय्यद आणि त्यांच्या कुटुंबातील इतर 3 सदस्यांनी हा काळा पैसा खजिना जाहीर केल्याची माहिती आयकर विभागानं दिली आहे। सय्यद कुटुंबियाच्या 4ही सदस्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांची चौकशी केली जाणार आहे। मात्र सय्यद कुटुंबानं जाहीर केलेल्या काळ्या संपत्तीचा धनी दुसराच कोणीतरी असल्याचा आयकर विभागाला संशय। केंद्रानं जाहीर केलेल्या IDS योजनेअंतर्गत सय्यद कुटुंबानं ही काळी संपत्ती जाहीर केली आहे। ठाण्यातील उपवनमधल्या सत्यम लॉज प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली। लॉज मालक किशोर आणि दीपक भाटिया यांच्यासह लॉज चालक चन्नाप्पा गोंडा आणि जनार्दन पुजारी यांना अटक करण्यात आली। वर्तकनगर प्रभाग समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रानंतर ही कारवाई करण्यात आली। गुन्हे अन्वेषण विभागानं पेटा अंतर्गत गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली।